माय बापाची इज्जत आहे। आज त्या कॅफेमध्ये त्या मुलासोबत किती कॉफी पेले, आज त्या कॅफेमध्ये त्या मुलासोबत किती कॅफे पेले, पण आईच्या स्तनातल्या दुधाची बरोबरी ते कॅफेची कॉफी करू शकत नाही दादा, एवढा मात्र लक्षात घ्या। मुलींनो, तुमची इज्जत एवढी स्वस्त नाही आहे, तुमची इज्जत एवढी स्वस्त नाही आहे की त्या 1500 रुपयाच्या हॉटेलमध्ये गुंडाळला जाईल, एवढी इज्जत तुमची स्वस्त नाही आहे हो। तुमची इज्जत तुमच्या माय बापाची इज्जत आहे, या गोष्टीचा लक्ष ठेवा। अरे तो बाप 9 महिने 9 दिवसामध्ये एवढंच जरी ब्लड गेलं, त्या धुळे जिल्ह्याचे दवाखाने पालथे घालणारा तुझा बाप आहे, आणि ते माय 160 डेसिबलच्या वर जर दुःख सहन नाही झालं ते माय मरू शकते। अशा वेळी तुला जन्माला घालते तुझे माय असते हो, आज तुम्हाला तो माय बाप चालत नाही। काल परवा आलेला प्रियकार तुमच्यासाठी महत्वाचा होऊन जातो। मुलगी म्हणते, हे बाबा माझ्या आयुष्याचा साथीदार निवडलाय, असं म्हटल्यावर तो बाप धाडकन तिथं कोसळतो, कारण की त्याच्या घरची लक्ष्मी आज गेली आहे, त्याच्या घरची इज्जत आज निर्माण झाली आहे। जो भाऊ बुलेट घेऊन फिरायचा, तो भाऊ आज घराच्या बाहेर निघत नाही। जे माय किचनच्या बाहेर कधी न जायची, तर पोलीस बूट घालून जातात आणि विचारतात, मुलगी आजच गेली की याच्या आधी सुद्धा जायची। आई निरुत्तर होते, बाप निरुत्तर होते, तेच माय बाप अशा एखाद्या कीर्तनात जातात ना, मागची बैल समोरच्या बैल कुचका मारते। भक्तीची आई आली, भक्तीचा बाप आला, चिंता चिता समाख्याता बिंदू मात्र विशेषता, सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता। जिवंत माणसाला चिंता जाडते, मेलेल्या माणसाला चिता जाडते, पण जिवंतपणे माय बापाचं नाक कटून जिवंतपणे माय बापाचं सरण तुम्ही रस्ता रे। अरे बाप कुठपर्यंत तुमचा बाप, तुम्ही जेव्हा लहान होता, लहानशा मुलीला घेऊन जर बाप कपड्याच्या दुकानात गेला, तिथं गेल्यावर मुलगी 900 रुपयाचा ड्रेस पसंत करते, आणि बाप जेव्हा खिशात हात घालते ना, याच्या हातात फक्त 500 रुपये असतात, तेव्हा त्या बापाची घालमेल बघण्यासारखी असते। तेव्हा तो बाप काय म्हणतो, मुलीला घेऊन घरी जा, रात्री आल्यावर तिच्यासाठी ड्रेस घेऊन येतो। बाप दिवसभर राब राब राबतो, रात्री जाताना तिच्यासाठी ड्रेस घेऊन जातो, घरी जातो तो मुलगी झोपली असते, आणि मुलगी सकाळी शाळेत जाते तर हा बाप झोपला असतो दादा, तो बाप झालायचा आहे। अरे प्रत्येकाला बाप नाही आहे, या सुनाईवर तुमची किंमत कुठपर्यंत आहे? जोपर्यंत त्या माहेरच्या घरात तुमचा बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत तुमची किंमत आहे हो। एकदा का त्या घरचा बाप मेला ना, तुमची किंमत शून्य झाल्याशिवाय राहत नाही। आज घरी गेल्यावर त्या बापाचा हात हातात घ्या, त्या बापाच्या पायावरच्या रेषा पहा, त्या बापाच्या हातावरच्या रेषा पहा। आज त्या बापाशी अबोला सोडा, पण तुम्ही आज त्या बापाला कडकडून मिठी मारणार नाही हो। पण शेवटच्या क्षणी तुमचा बाप मरतो ना, तेव्हा कोणीतरी म्हणतो तुझ्या बापाच्या अंगावर एक गळवा पाणी टाक, तेव्हा त्या बापाची पहाट तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा पाहता रे। अरे बापाची संपत्ती महत्वाची नसते रे, बापाचा सहवास फार महत्वाचा असतो। जोपर्यंत बाप घरात असतो तोपर्यंत ते घर दणदण करत। एकदा का त्या घरचा बाप मेला ना, घर सुन सुन झाल्याशिवाय राहत नाही। 70 वर्षाचा बाप आहे, तोंडात थुंकी आली, बेतकाला इथं जर थुकतो तो सून बोलल्याशिवाय राहत नाही, मुलगा बोलल्याशिवाय राहत नाही। अशा वेळी थाळकत थाळकत घराच्या बाहेर तो म्हातारा जातो, स्वतःची थुंकी फेकतो। अशा वेळी सोन्या नाण्यानं भरलेला हात जर तुमच्या बापाच्या तोंडासमोर जात नसेल ना दादा, तर तुम्ही त्या बापाचे संतान होऊ शकत नाही हो। अरे घरात कुत्रे बसतात आणि कुत्रे, त्याप्रमाणे आपले मायबाप पोसा हो। कुत्रा आशीर्वाद देणार दादा, पण मायबाप जन्म आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही। माय बाप ही केवळ काशी, त्यांना जावे कोण्या तीर्थाशी दादा। आजच्या कीर्तनातून काय, त्या माय बापाचं नाक कटलं नाही पाहिजे। घरावरचा झेंडा माय बापाच्या नाकाचा शेंडा, माय बापाच्या टोपीचा शेंडा कधी गंडळला नाही पाहिजे। घरातले माय बाप वृद्धाश्रमात, दाठ्यातली दादा गावातली गाय कधी कसायला गेली नाही पाहिजे। एवढा संकल्प आजच्या कीर्तनातून करायचा दादा, एवढं कास्त कीर्तन आपल्या सर्वांना गाताना शेवटचा मंत्र देतो। आज घरी गेल्यावर सोपान कनेरकरचं कीर्तन ऐकलंय ना, आज घरी गेल्यावर जे झोपता आणि झोपता तिथं सगळ्यात वरत लिहायचं काय, मरा लागते।
रात्री झोपताना वाचायचं काय मरा लागते. काही कोणाचं अहित करण्यात मजा नाही, कारण की मरा लागते. काही कोणाच्या प्लॉटवरचे गोटे सरकवण्यात मजा नाही, कारण की मरा लागते. काही कोणाचे धुरे उखरण्यात मजा नाही, कारण की मरा लागते. काही कोणाच्या पुरीले मिस कॉल देण्यात मजा नाही, कारण की मरा लागते. काही कोणाच्या साडीवर ड्रेसवर जळण्यात मजा नाही, कारण की मरा लागते. काही कोणाच्या पोरीचं लग्न तोडण्यात मजा नाही, कारण की मरा लागते. मित्राचे घेतलेले उधार पैसे लवकर दिले पाहिजे, कारण की मरा लागते. सोपान कनेरकरच्या इंस्टाग्राम अकाउंटवर जाऊन तिथं एका पोरीची कमेंट असते आणि हा त्याला खालून रिप्लाय देते, हाय रितिका जेवलीस का म्हणण्यात मजा नाही, कारण की मरा लागते. नैनम छिन्नन्ति शस्त्राणि नैनम दहति पावका. आयुष्यातलं अंतिम सत्य मृत्यू आहे. मी तर येपर्यंत आमच्या बाबाचे लय फोन चालू होते, दादा कुठपर्यंत आहे, दादा कुठपर्यंत आहे. आता जाताना मी मरू ना, मला कोणीच फोन करत नाही दादा. आयुष्यातलं अंतिम सत्य मृत्यू आहे. मृत्यू चुकवणं कठीण आहे, मृत्यूचा वेळ चुकवणं कठीण आहे, मृत्यूचा काळ चुकवणं कठीण आहे. काल परवा घराच्या बाजूला चिचीचं झाड आहे. विदर्भातले 3 पोट्टे चिचीच्या झाडाला दगड मारत होते आणि चिचीचा नेम हुकला की त्याच्या माग शिवी देत होते. च्या मायला नेमच हुकला, पुन्हा दगड मारायचा, पुन्हा नेम हुकला की पुन्हा शिवी द्यायची. च्या मायला नेमच हुकला. बाजून साधू ऐकत होते. साधू म्हणत होते, याच्या नंतर जर तुम्ही शिवी दिली मी तुम्हाला शाप देईन आणि भस्म करन. ते विदर्भातले पोट्टे ते बापाचं ऐकत नाही तर शापाचं थोडी ऐकते. त्यानं पुन्हा दगड घेतला, पुन्हा मारला, पुन्हा दादा नेम हुकला. पुन्हा पोट्ट्यानं शिवी दिली, च्या मायला नेमच हुकला. दादा साधून कमंडलोत पाणी घेतलं, पोट्ट्याच्या अंगावर टाकलं, वरतून वीज कळाली, साधूच्या अंगावर पडली. साधू जागच्या जागी मेला. वरून यमराजजी म्हणते,